नमस्कार, मी विक्रांत शिंदे आणि आपण पाहताय PCMC न्यूज। आज महापालिकेच्या निवडणुकांचा दिवस आहे आणि लोकांमध्ये उत्साह देखील बघायला मिळतोय आणि ही मानलं जात आहे की ही निवडणूक शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी निवडणूक असू शकते। आपण जाणार आहोत लोकांमध्ये आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सध्या आपण उभे आहोत प्रभाग क्रमांक 16 मध्ये आकुर्डी या एरियामध्ये। नमस्कार सर। या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या संपूर्ण आमच्या चाहत्यांना जनतेला इंग्रजी नूतन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। काय म्हणताय सर, कसं वातावरण दिसतंय पुण्यामध्ये सध्या? विशेष म्हणजे आमचे मित्र भरत वाल्लेकर त्यांच्या सौभाग्यवती सुप्रिया भरत वाल्लेकर या त्या ठिकाणी 17 प्रभागामधून काँग्रेसच्या उमेदवार असताना त्यांच्या विनंतीवरून मी स्टार प्रचारक म्हणून गेली 2 दिवस कंटिन्युअस इथं त्यांच्या बरोबर राहिलो आणि त्यांच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत। तर संपूर्ण युवा पिढीला सांगू इच्छितो की तुम्हाला जो डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार आहे त्याचा वापर करा, कारण या देशामध्ये सगळ्यांची किंमत एकच आहे। वोट्स एक मत देणारा आहे ना तो नागरिक आहे। त्यामुळे देशाचं नेतृत्व हे चांगल्या लोकांच्या हातामध्ये असलं पाहिजे आणि मी त्या ठिकाणी कित्येक वर्ष निवडणुका लढतोय। त्याच पद्धतीनं भरत अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे काय म्हणूया की भ्रष्टाचार मुक्त निवडणूक लढतोय। तर अशा लोकांची आज देशाला गरज आहे। बरोबर बरोबर। काय वाटतं, उत्साह दिसतोय लोकांमध्ये पुण्याच्या मतदानासाठी? हो हो हो, प्रचंड। मी आताच म्हणजे आपण नावं नको घ्यायला, बरेच मोठे नेते मला भेटून गेले। तर सगळ्यांचं प्रेम आहे आणि मला मिळालेल्या प्रेमाच्या वरती येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण राज्य सुद्धा मी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे। जवळपास 9 वर्षानंतर महापालिकेचे मतदान लागलेले, कसे होतं बरं अनुभव? व्यवस्था चांगली होती, फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था हवी। ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था हवी होती सॉरी। हा, आणि मला सांगा की काय अपेक्षा वगैरे आहेत आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये उमेदवाराकडून? 5 वर्षात सगळीकडे सुधारणा व्हायला पाहिजे, फुटपाथ सगळे स्वच्छ व्हायला पाहिजेत आणि अतिक्रमण जेवढी आहेत अतिक्रमण ते हटवायला पाहिजे आणि वाहनं सगळी उलटी येतात, एका दिशेने जायला पाहिजे, तर उलटी वाहनं येतात, तर ते सुद्धा बंद व्हायला पाहिजे। ते सुद्धा बंद झालं पाहिजे। बरोबर। ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे काय? ज्येष्ठ नागरिकांनी एवढं केलं तरी पुष्कळ आहे। नमस्कार दादा। नमस्कार। काय वाटतं बरं, आता 9 वर्षानंतर इलेक्शन मतदानासाठी चाललाय, कसं आहेत, उत्साहित आहात का? उत्सव आहे, इलेक्शन लागल्यामुळे उत्सव आहे। आम्ही रावेतकर उत्साही आहात? उत्सव आहे। बर बर बर। काय बरं मुद्द्यांचा विचार करून मत द्यायचं ठरवलंय? विकास कामासाठी, रावेतच्या रोड हे बाकीचे विकासासाठी मतदान द्या। कुठला विकास तुमच्या प्रभागासाठी? हे रोड आहे आमचे, बाकीचे ग्राउंड वगैरे याच्याबद्दल बर बर त्याच्याबद्दल आम्ही मतदान माणूस निवडून स्वतः चांगलं बघून मतदान करणार आणि लेडीज मध्ये बी उभे आहे त्यांना बी आम्ही मतदान करणार। बर। काय वाटतं, कसा अनुभव होता मतदानाचा? चांगलं। बर। कशी होती व्यवस्था वगैरे, सगळं सुरळीत होतं? बर। काय अपेक्षा आहेत बरं येणाऱ्या सरकारकडून? आता तुम्ही जे पण रस्ते, पाणी, मूलभूत सुविधाच तिन्ही वेळेवर कराव्यात, बाकी काय नाही। बाकी काही ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे काय आहे केले पण ते अपुरे आहेत। काय अपेक्षा आहेत, तरी पण काय करावं असं वाटतंय आता? मला विरंगुळा केंद्र वगैरे असावी जरा बर। वारडावाड बऱ्याच ठिकाणी। हा हा हा, चालेल। जे आता सध्याचे जे तरुण आहेत मतदानासंदर्भात त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? त्यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला मत द्यावं। बरोबर। कुणाच्या मागे भरकटत जाऊ नये त्यांनी। हा हा हा, खरंय खरंय। चालेल। काय होतं मग ते काम बरोबर होणार नाही, पुढची चुकीची माणसं जर गेली तर काम बरोबर होणार नाही। माणसं लोक बघून मतदान केलं पाहिजे, उमेदवार बघून मतदान केलं पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर, धन्यवाद। PCMC.news चॅनल आपलं उद्या 9 वाजल्यापासून लाईव्ह निकाल असणार आहे, नक्की बघा। नमस्कार दादा। नमस्कार। जवळपास 9 वर्षानंतर मतदान लागलेले महानगरपालिकेचे, मतदान केलं? हो। कसा होता अनुभव एकंदरीत? मतदानाची व्यवस्था चांगली आहे, फक्त पार्किंगची इथं थोडी अडचण आहे। इथं पुरेशी जागा नाही गाड्या लावायला आणि रस्त्यावर लावताय लहान मुलं वगैरे घेऊन येतात, ती एक इथं मोठी अडचण होती। बाकी आतली व्यवस्था सुटसुटीत आहे। आतली व्यवस्था चांगली आहे तुमच्यामध्ये? बरं, येणाऱ्या आता 5 वर्षामध्ये तुमच्या प्रभागासाठी हा प्रभाग क्रमांक कोणता आहे? 16। काय तुमच्या अपेक्षा आहेत? अपेक्षा हेच, पाण्याची व्यवस्था, जे काही पाण्याची कमतरता आहे तेच। इथं टँकरचा भरपूर सुळसुळाट आहे। आमच्या स्वतःच्या सोसायटीनी 1 वर्ष
दररोज 4-4 टँकर बोलवून पाण्याची समस्या फेस केलेली आहे. तर जे पुरेसं काही कनेक्शन आहे ते सुरळीत व्हावं, कारण ही बेसिक गरज आहे. लाईट, पाणी ह्या बेसिक गरजा आहे, याच्यावर फोकस केला पाहिजे. लोकांच्या त्या आधी पुरेशा पूर्वरित केल्या पाहिजे. जवळपास देश स्वातंत्र्य झाल्यापासूनच्या समस्या आहेत त्या अजून सुटल्या नाहीत असं म्हणणं आहे. सुटल्या नाहीये. बऱ्यापैकी सुटले पण काही बाकी आहे अजून. त्यानंतर ट्रॅफिक होते रस्त्यांना, रस्ते छोटे झाले आणि हे जे टँकर मुक्त व्हावा ही एक प्रत्येक इथल्या राहणाऱ्या नागरिकाची प्राथमिक गरज आणि अपेक्षा आहे. हा. पुढच्या तर आहेच, पण ही बेसिक गरज आहे, ही सुरुवात आहे. खरंय. चालेल, काय हरकत नाहीये. जी तरुण पिढी आहे सध्याची, ते मतदानासाठी काही लोकांना सुट्ट्या आहेत, काही लोकांना हाफ डे असेल, काय त्यांना संदेश द्याल बरं तरुण पिढीला? नाही, सगळ्यांनी वेळ काढून मतदान केलं पाहिजे. जर तुम्ही काहीतरी अपेक्षा ठेवताय तर मतदान करणं, हक्क बजावणं तुमची एक जबाबदारी आहे. बरोबर. जर तुम्ही मतदानात जर करणार नसाल तर तुम्ही कुठल्या तोंडाने जाऊन आणि तुमच्या कामासाठी ते तर मांडणार की आम्हाला ह्या गोष्टी कमी पडताय वगैरे. आधी हक्क बजावा, निवडून द्या आणि मग त्यांच्याकडे तुम्ही मागा की ह्या आमच्या मूलभूत गरजा आहे तर त्या पूर्ण करा. नमस्कार दादा. नमस्कार. मतदानासाठी उत्साही होता? ऑफकोर्स होतो. बर. कसं आहे बरं तिथं वातावरण, कशी आहे व्यवस्था? व्यवस्था चांगली आहे, बिलकुल वेळ लागलेला नाहीये. अरेंजमेंट छान केले त्यांनी. सगळं सोपं सुरळीत आहे की कसं आहे? एकदम एकदम सोपं सुरळीत आहे. स्टाफ पण खूप चांगला आहे, कोऑपरेटिव्ह तिथला, गाईड करतो व्यवस्थित. मग आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमच्या प्रभागामधून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आपण फक्त जे सगळे बोलतात तेच, फक्त विकास, डेव्हलपमेंट, बाकीच्या गोष्टी सांभाळून, जसं पर्यावरण हे वगैरे, तेवढंच, बाकी काही नाही. खास करून अजून काही तुम्ही जर कुठल्या अडचणी वगैरे तुम्हाला वाटत असतील तर त्याच्यावरती काम झालं पाहिजे असं वाटतंय? अडचणी तर भरपूर आहेत. तसं पहिलं ट्रॅफिक, हा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं प्रदूषण किंवा पोल्युशन आपण म्हणतो ते, त्या गोष्टीवरच काम व्हायला पाहिजे. प्राथमिकपणे म्हणजे प्रायोरिटीवरती कुठले इश्यूज या ठिकाणचे रिझॉल्व्ह झाले पाहिजे आता? प्रायोरिटी म्हणलं तर मग ट्रॅफिक. येस, तेच. चालेल. तुम्हाला काय वाटतं कुठले इश्यूज आहेत जे रिझॉल्व्ह झाले पाहिजे? फक्त ट्रॅफिक. माझ्या घराच्या पुढचा रस्ता छोटा आहे, तो थोडासा रुंदीकरण केला पाहिजे. तिथे थोडं ट्रॅफिक जाम होतंय. चालेल. आता जी सध्याची नवीन पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल निवडणुकी संदर्भात? नवीन पिढीने फक्त विचाराने मतदान केलं पाहिजे. व्हॉट्सअपचे लेख वाचून करू नये, बस एवढंच. जवळपास 8-9 वर्षानंतर मतदान लागलेले. मतदान करून आलाय? हो, आताच केलं. बर. काय अनुभव होता मतदानाचा? चांगला होता, म्हणजे सर्व सिस्टमॅटिक केलं होतं आतमध्ये पूर्ण. बर. व्यवस्था वगैरे कशी होती? हो, सगळे चांगले होते, म्हणजे गाईड करत होते प्रत्येकाला कुठं कसं जायचं ते. बर. हो. सगळं सुरळीत होतं? हो. बर. मला सांगाल की आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय अपेक्षा आहेत? अपेक्षा काय, ते नेहमीच्याच असतात की सर्व सोयी सुविधा असल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टी जी मूलभूत गरजा आहेत ते पूर्ण भेटल्या पाहिजेत. बर. जशा की आता अडचणी काय जशा की आम्ही स्टुडंट्स लोकांना पूर्ण म्हणजे प्रॉपर भेटलं पाहिजे. आता कसं सांगणार?